नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1 यातील आतापर्यंत आपण 12 प्रश्न वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या सर्व प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13, 14, 15 आणि 16 हे 4 प्रश्न सोडविणार आहोत। सोडवूया। प्रॉब्लेम नंबर 13 ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। त्यातील पहिलाच प्रश्न 35 या अँगलला कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता येईल ते आपल्याला काढायचं आहे। येथे 4 अँगल दिलेले आहेत। प्रत्येक अँगलला कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता येईल ते आपल्याला काढायचं आहे। आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री असते। त्यापैकी एक 35 डिग्रीचा दिलेला आहे, तर दुसरा अँगल कोणता येईल ते आपल्याला काढता येईल। याचा आन्सर लिहू आपण। 35 डिग्रीला आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे। The sum of the measures of complementary angles is 90 degree। दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री असते। त्यापैकी एक अँगल हा दिलेला आहे, मग याचा दुसरा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय होईल? 90 मधून तो मायनस होईल। देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 35 डिग्री इक्वल टू 90 मायनस हा अँगल 35। म्हणजे 90 मायनस 35 किती होतील? 55 होतील। 55 डिग्रीचा अँगल येईल तो आपला। देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 35 डिग्री इक्वल इज करू 35 डिग्री इज 55 डिग्री। दोघांची जर ॲडिशन घेतली 35 प्लस 55 म्हणजे काय होईल? 90 डिग्री। नेक्स्ट ए डिग्री अँगलला कॉम्प्लिमेंटरी अँगल काय होईल ते आपल्याला काढायचं आहे। तर आता हे सेंटेन्स सेम लिहून घेणार आपण। दी सम ऑफ दी मेजर्स, सम म्हणजे ॲडिशन, ऑफ कॉम्प्लिमेंटरी angles is 90 degree। Therefore complementary angle of A degree इक्वल टू काय होईल? 90 मायनस हा ए अँगल। 90 मायनस ए म्हणजे काय होईल? हे आपल्याला काही काढता येणार नाही, म्हणजे 90 मायनस एच राहू देऊ आपण डिग्री। आन्सर लिहू शकतो आपण। कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ए डिग्री इज 90 मायनस ए डिग्री। नेक्स्ट 22 डिग्रीला आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे। सेंटेन्स लिहून घेऊ आपण। दी सम ऑफ इज 90 डिग्री। ज्या दोन अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री असते ते दोन अँगल कॉम्प्लिमेंटरी असतात। त्यापैकी एक अँगल आपल्याला 22 डिग्रीचा दिलेला आहे, मग दुसरा किती येईल? 90 मायनस 22। तर देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 22 डिग्री इक्वल टू 90 मायनस 22। 90 मायनस 22 किती होतील? 68 होतील। 68 डिग्री। आन्सर लिहू आपण।
complementary angle of 22 degree is 68 degree. दोघांची ॲडिशन केली तर 90 येते. नेक्स्ट अँगल दिलेला आपल्याला 40 - x. येथे कोणता अँगल दिलेला असो 90 मधून फक्त मायनस करायचा. सेंटेन्स लिहून घेऊ. दी सम इज 90 डिग्री. देअरफॉर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल ह्या अँगलचा काढायचा आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 - x डिग्री इक्वल टू काय होईल 90 मधून मायनस करायचा हा अँगल आपल्याला 40 - x बरोबर आहे. येथे डिग्री लिहिलं तरी चालेल. म्हणजे काय होईल 90 मायनस साईनने हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. म्हणजे -40 होतील आणि हे मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस आणि x होईल. बरोबर आहे. आता 90 मधून 40 जर गेले तर किती राहतील 50 आणि हे प्लस x ॲज इट इज. हे येईल आपलं आन्सर. मग देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी angle of 40 - x degree is 50 plus x. 50 plus x डिग्री. दोघांची ॲडिशन केली x कॅन्सल होईल. 40 आणि 50 यांची ॲडिशन 90. येथे फाइंड दी मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ दी फॉलोइंग अँगल्स. आपण मागच्या प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल काढलेले आहेत. आता येथे सप्लिमेंटरी अँगल पाहिजेत. म्हणजे दोघांची ॲडिशन किती पाहिजे 180 डिग्री. जर दोन अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री असेल तर ते एकमेकाचे सप्लिमेंट्स असतात. आता एका अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला 111 डिग्री. तर दुसरा अँगल काढता येईल. सेम प्रोसेस. सेंटेन्स आपण लिहून घेऊ. येथे फक्त 90 ऐवजी 180 लिहायचं आहे आपल्याला आणि सप्लिमेंट्स हा वर्ड ॲड करायचा आहे कॉम्प्लिमेंटरी ऐवजी. सेंटेन्स कसं होईल दी सम ऑफ मेजर्स ऑफ सप्लिमेंटरी. मागच्या प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटरी होतं. येथे फक्त सप्लिमेंटरी अँगल्स इज येथे 180. मागच्या प्रश्नामध्ये 90 होतं कारण ते कॉम्प्लिमेंटरी होते. हे सप्लिमेंटरी असल्यामुळे येथे 180 डिग्री. मग आपण आता आपल्याला सप्लिमेंट काढायचा. एक अँगल दिलेला आहे. सप्लिमेंट ऑफ अँगल 111 डिग्री इक्वल टू मग 180 मधून हा अँगल आपण मायनस करणार. तर काय राहील 69 राहतील. 69 डिग्री. मग अँगल कोणता आलेला आपला सप्लिमेंट्स आलेला आहे 69 डिग्रीचा. दी सप्लिमेंट किंवा त्याचा सप्लिमेंटरी अँगल सप्लिमेंट ऑफ इज 69 डिग्री. नेक्स्ट आता 47 साठी आपल्याला सप्लिमेंट्स काढायचा आहे. सेंटेन्स लिहून घेऊ आपण. दी सम ऑफ इज 180. देअरफॉर सप्लिमेंट्स काढायचा आपल्याला कोणत्या अँगलचा तो लिहून घेऊ. सप्लिमेंट ऑफ अँगल 47 इक्वल टू काय होईल 180 मधून 47 मायनस होतील. बरोबर आहे. 187 मधून 47 जर मायनस केले आपण तर आन्सर येईल 133 डिग्री. देअरफॉर सप्लिमेंट ऑफ अँगल 47 डिग्री
इज अँगल 133 डिग्री. नेक्स्ट येथे 180 डिग्री आहे, त्याचा सप्लिमेंट काढायचा. हे सेंटेन्स लिहिता येईल, दी सम ऑफ मेजर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स इज 180. दी 180. Therefore, supplement of angle 180 इक्वल टू काय होईल, 180 मधून हाच अँगल मायनस होईल, म्हणजे 180 मायनस होतील. 180 मायनस 180 आन्सर काय येईल, 0 डिग्री. बरोबर आहे. मग आता आन्सर लिहू आपण. सप्लिमेंट of angle 180 degree is 0 degree. नेक्स्ट अँगल दिलेला आहे 90 मायनस एक्स. या अँगलचा आपल्याला सप्लिमेंट काढायचा आहे. सेंटेन्स, दी सम ऑफ इज 180 डिग्री. बरोबर आहे. देअरफॉर supplement of angle 90 minus x इक्वल टू काय होईल, 180 मधून तो अँगल मायनस करावा लागेल, म्हणजे हा अँगल मायनस करायचा आहे. ब्रॅकेटमध्ये आहे 90 मायनस एक्स. आता मायनस साईनने ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ, म्हणजे मायनस 90 होतील आणि मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस एक्स होतील. हे आता 180 मधून 90 गेले तर काय राहतील, 90 आणि हे प्लस एक्स. अँगल येईल आपला 90 प्लस एक्स डिग्री. देअरफॉर सप्लिमेंट ऑफ अँगल 90 मायनस एक्स डिग्री इज अँगल 90 प्लस एक्स डिग्री. दोघांची जर ॲडिशन घेतली आपण, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होईल आणि 90 प्लस 90 म्हणजे 180. नेक्स्ट कन्स्ट्रक्ट दी फॉलोइंग फिगर्स. येथे आपल्याला अ पेअर ऑफ ॲडजेसंट अँगल्स, एक ॲडजेसंट अँगलची पेअर काढायची आपल्याला. तर आपण काढूया. म्हणजे काय आहे ॲडजेसंट अँगल म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. एक लाईन अशी काढू, बरोबर आहे. एक अँगल असा काढू. हा एक अँगल झालेला मोठा, यामध्ये जर एक छोटा अँगल काढला दुसरा, तर काय झाले, ते ॲडजेसंट अँगल झाले आहेत. सपोज याला आपण पी, क्यू आणि आर आणि येथे एम, दोन ॲडजेसंट अँगल आहेत. पी क्यू एम हा एक अँगल आणि एम क्यू आर हा एक अँगल. हे दोन अँगल ॲडजेसंट आहेत. कशामुळं, कारण त्यांचा एक व्हर्टेक्स कॉमन आहे क्यू आणि एक साईड कॉमन आहे क्यू आणि एम, म्हणजे क्यू एम हा रे दोघांमध्ये कॉमन आहे, पण त्यांचे इंटेरियर वेगळे आहेत. हा अंतर्भाग या अँगलचा वेगळा आहे आणि या अँगलचा इंटेरियर पोर्शन वेगळा आहे, म्हणून हे दोन अँगल ॲडजेसंट आहेत. एक व्हर्टेक्स आहे कॉमन क्यू आणि एक साईड कॉमन आहे क्यू एम, म्हणून हे दोन अँगल ॲडजेसंट अँगल आहेत. ते आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. येथे आपण लिहू शकतो अँगल पी क्यू एम हा अँगल अँड अँगल एम क्यू आर आर ॲडजेसंट अँगल्स. येथे आपल्याला 2 सप्लिमेंटरी अँगल्स काढायचे आहेत, पण ते ॲडजेसंट नसले पाहिजेत. तर सपोज आपण असे अँगल काढले, सप्लिमेंटरी अँगल्सची ॲडिशन 180 असते हे आपल्याला माहीत आहे. तर हे कसे होतील, हे दोन अँगल्सची ॲडिशन 180 आहे, कारण लिनियर पेअरमधले अँगल पण आहेत आणि हे सप्लिमेंटरी पण आहेत, पण ॲडजेसंट पण आहेत. या दोन अँगलमध्ये हा पॉईंट कॉमन येईल, सपोज पी क्यू आणि आर आणि येथे यस. तर हा अँगल आणि हा एक अँगल, हे दोन कसे आहेत, ॲडजेसंट पण आहेत आणि
सप्लिमेंटरी पण आहेत, पण आपल्याला असे काढायचे नाहीत. इथे काय दिलं आहे, 2 सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट ॲडजस्टंट अँगल्स. म्हणजे 2 सप्लिमेंटरी अँगल काढायचे, त्यांची ॲडिशन ही 180 आली पाहिजे, पण असे नसले पाहिजेत, ॲडजस्टंट नसले पाहिजेत. आता हे ॲडजस्टंट आहेत, तर मग कसे काढणार आपण? हाच अँगल थोडा येथे काढू आपण, लक्षात येईल तुमच्या. एक अँगल काढू. सपोज हा आपण 50चा काढला, तर हा अँगल किती येईल? 130चा येईल, बरोबर आहे. पण आता हे सप्लिमेंटरी पण आहेत आणि ॲडजस्टंट पण आहेत. मग आपण काय करू, 130चा एक सेपरेट अँगल काढू. 130चा सपोज ही लाईन काढली, हा पॉईंट घेतला आपण येथे, तर या पॉईंटवरून 130चा अँगल काढू. ह्या पॉईंटला हा पॉईंट मॅच केला, ही लाईन इकडे मॅच केलेली आहे. 130 पाहिजे, 0 पासून काउंट करू आपण. 120, 130 हा पॉईंट येतोय. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जर आपण काढला, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घेऊ, तर हा अँगल झालेला आपला 130चा, बरोबर आहे. 130. आता मग दुसरा अँगल आपण किती काढणार? 50चा काढणार. सपोज याला आपण ABC म्हणू, ABC. आता मग दुसरा अँगल आपण 50चा काढू, म्हणजे दोघांची ॲडिशन 180 होऊन जाईल, पण ॲडजस्टंट काढायचे नाहीत, वेगळे काढायचे आहेत. मग एक लाईन आपण अशी काढू. आता 50चा अँगल काढू आपण. आता येथे समजा 50चा काढू, ह्या पॉईंटपासून 0 पासून काउंट करू. हा 50चा अँगल झालेला आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेऊ आपण, म्हणजे हा अँगल किती काढलेला आपण? 50 डिग्रीचा. आता हे दोन अँगल ॲडजस्टंट नाहीत, कारण हे दोघांच्या साईड वेगवेगळ्या आहेत, बरोबर आहे. आणि दोघांची ॲडिशन किती आहे? 180 झालेली आहे. 50 + 130 म्हणजे 180. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल पण आहेत आणि ते ॲडजस्टंट पण नाहीत. हेच आपल्याला काढायचं होतं. टू सप्लिमेंटरी अँगल्स, हे 2 सप्लिमेंटरी अँगल आहे व्हिच आर नॉट ॲडजस्टंट अँगल. ॲडजस्टंट म्हणलं तर या प्रकारे काढावं लागले असते, पण ॲडजस्टंट आपल्याला काढायचे नाहीत, त्यामुळे आपण असे वेगवेगळे काढलेले आहेत. हेअर angle ABC and angle PQR are supplementary angles, are supplementary angles but not adjacent. हेच आपल्याला दाखवायचं होतं, त्याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला अ पेअर ऑफ ॲडजस्टंट कम्प्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे ॲडजस्टंट पाहिजेत आणि कम्प्लिमेंटरी पाहिजेत. म्हणजे दोघांची ॲडिशन किती पाहिजे? 90 डिग्री पाहिजे, पण ॲडजस्टंट पण पाहिजेत. म्हणजे काय करावं लागेल, एक आपल्याला राईट अँगलच काढावं लागेल आणि त्यामध्ये ते दोन अँगल दाखवावे लागतील. सपोज हा आपण 90चा अँगल काढलेला आहे, हे दोन अँगल झालेले आहेत. म्हणजे ह्या अँगलचं ॲडिशन प्लस या अँगलचं ॲडिशन, ह्या दोघांची जर मेजरमेंट घेतलं आपण, तर किती येईल? 90 डिग्रीची, कारण हा अँगल आपला 90 डिग्रीचा आहे. सपोज AB आणि C आणि हा पॉईंट D. तर आता येथे हे दोन अँगल ॲडजस्टंट आहेत, कारण दोघांमध्ये एक व्हर्टेक्स आहे कॉमन. या दोन अँगलमध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे आणि ही साईड कॉमन आहे, पण याचे इंटेरियर वेगळे आहेत आणि याचे इंटेरियर वेगळे आहेत, बरोबर आहे. त्यामुळे हे दोन अँगल ॲडजस्टंट पण आहेत आणि कम्प्लिमेंटरी, म्हणजे एका राईट अँगलमध्ये हे दोन अँगल तयार झालेले आहेत. म्हणजे दोघांची जर ॲडिशन घेतली तर ती किती येणार आहे? 90 डिग्रीची येणार आहे. म्हणजे अ पेअर ऑफ ॲडजस्टंट कम्प्लिमेंटरी अँगल्स आपण काढलेले आहेत. आता येथे हेअर angle ABC and angle CBD are adjacent angles and also complementary angles. ॲडजस्टंट अँगल पण आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल पण आहेत. ऑल्सो कॉम्प्लिमेंटरी. नेक्स्ट, येथे आपल्याला ट्रायंगल PQR दिलेला आहे आणि
हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे पहा, PRT हा ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल दिलेला आहे आणि P आणि Q हे दोन अँगल इक्वल दिलेले आहेत, म्हणून त्यांना सारखी मार्किंग केलेली आहे आपण. दोन दोन लाईन्स येथे काढलेल्या आहेत, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत आणि या अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे 70 डिग्री. यावरून या अँगलचं मेजरमेंट किती आहे एक्सटेरियर अँगलचं ते काढायचं आहे आणि P आणि Qचे मेजरमेंट पण काढायचे आहेत. सोडूया. आता आपल्याला हा अँगल काढायचा आहे. या लाईनवर हे तयार झालेले दोन अँगल आहेत, बरोबर आहे, 70चा आणि हा एक अँगल. त्यापैकी एक अँगल आपल्याला 70 डिग्री माहिती आहे, दुसरा काढायचा आहे. म्हणजे ह्या दोन अँगलची ॲडिशन ही किती असते 180 असते, कारण ते लिनियर पेअर्सचे अँगल आहेत. एकाच लाईनवर तयार झालेले हे दोन अँगल आहेत, त्यामुळे त्यांची ॲडिशन ही 180 असते. त्यापैकी एक अँगल माहिती आहे, म्हणजे दुसरा अँगल काढता येईल. आन्सर काढू आपण. फ्रॉम फिगर अँगल PRQ and angle PRT are angles in linear pair. लिनियर पेअरमधले अँगल आहेत ते रेषीय जोडीतील अँगल आहेत, त्यामुळे दोघांची ॲडिशन किती असते 180. मग आपण हा अँगल प्लस हा अँगल, मेजर ऑफ अँगल PRQ प्लस मेजर ऑफ अँगल PRT इक्वल टू 180 येईल. त्यापैकी एकाचं मेजरमेंट दिलेलं आहे 70 डिग्री प्लस PRT आपल्याला काढायचं आहे. PRT इक्वल टू 180. Therefore मेजर ऑफ अँगल PRT इक्वल टू 70 या साईडला पास करू आपण, म्हणजे ते मायनसमध्ये जातील, या साईडला प्लसमध्ये आहेत. Therefore मेजर ऑफ अँगल PRT इक्वल टू 180 मधून 70 गेले तर राहतील 110 डिग्री. अँगल येतो म्हणून डिग्रीमध्ये हे हा अँगल काढलेला आहे आपण. आता आपल्याला हा एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे, आणि एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी कशी आहे, या अँगलचं मेजरमेंट या दोन अँगलच्या मेजरमेंटच्या ॲडिशन एवढं असते. तर मग आपण नाऊ म्हणजे काय, PRT मेजर ऑफ अँगल PRT इक्वल टू हे दोन अँगल मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q. परंतु आपल्याला काय आहे P आणि Q इक्वल दिलेले आहेत, म्हणजे आपण काय करू, मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q ऐवजी आपण काय करू, मेजर ऑफ अँगल Pच लिहू, कारण अँगल P इक्वल टू अँगल Q म्हणजे यांची मेजरमेंट इक्वल आहेत, म्हणून आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण Q ऐवजी P घेतलेलं आहे, किंवा P ऐवजी Q पण घेऊ शकतो आपण. हे अँगल आपण आता P आणि P म्हणजे काय होईल, 2 टाइम्स P, म्हणजे 2 मेजर ऑफ अँगल P प्लस P म्हणजे 2P होईल ना, बरोबर आहे, 110. यावरून देअरफॉर मेजर ऑफ अँगल Pचं मेजरमेंट काढता येईल 110 आणि 2 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील, या साईडचे 2 या साईडला पाठवले आपण, म्हणजे काय होईल, तर आन्सर येईल आपलं 55, बरोबर आहे, 55 आन्सर येईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल Pचं मेजरमेंट आलेलं आपल्याला 55 डिग्री. आता P आणि Q इक्वल आहेत, म्हणजे Qचं पण मेजरमेंट किती आहे 55च येणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल P इक्वल टू मेजर ऑफ अँगल Q इक्वल टू 55 डिग्री.